जेबी न्यूज बोईसर में आपका स्वागत है। यदि आपने अभी तक जेबी न्यूज बोईसर को सब्सक्राइब नहीं किया है तो सबसे पहले सब्सक्राइब करें और खबरें देखना शुरू करें। मुंबई से सटे पालघर जिले के बोईसर इलाके में एक बड़ी खबर सामने आई है। यहां के सालवट गांव में चल रही क्लोथवेरी प्रिंटिंग फैक्ट्री से निकलने वाले रासायनिक कचरे के अवैध निपटान का मामला सामने आया है। स्थानीय ग्रामीणों ने आरोप लगाया है कि फैक्ट्री से निकलने वाले खतरनाक केमिकल को रात के अंधेरे में अवैध तरीके से बहाया जा रहा है, जिससे इलाके का पानी प्रदूषित हो रहा है। आधी रात को पकड़ा गया संदिग्ध टैंकर ग्रामीणों की शिकायत के अनुसार 12 सितंबर की आधी रात को सालवट ग्राम पंचायत के सदस्यों ने एक संदिग्ध टैंकर को रंगे हाथों पकड़ा। ये टैंकर उस समय औद्योगिक क्षेत्र में घुस रहा था जब पालघर जिला कलेक्टर के आदेशों के अनुसार शाम 6 बजे से सुबह 6 बजे तक टैंकरों के प्रवेश पर प्रतिबंध होता है। ग्रामीणों ने तुरंत इसकी सूचना पुलिस को दी और टैंकर को बोईसर पुलिस के हवाले कर दिया। ग्रामीणों का कहना है कि अवैध तरीके से बहाए जा रहे इस केमिकल कचरे के कारण गांव के नलकूपों का पानी प्रदूषित हो गया है। पानी में रासायनिक पदार्थों की मौजूदगी से स्थानीय लोगों के स्वास्थ्य पर गंभीर खतरा मंडरा रहा है। लोगों ने चिंता जताई है कि दूषित पानी के इस्तेमाल से उन्हें कई तरह की बीमारियां हो सकती हैं। इस मामले में बोईसर पुलिस थाने के सहायक पुलिस निरीक्षक सतीश असवर ने बताया कि मामले की जांच चल रही है और दोषी पाए जाने पर कड़ी कार्रवाई की जाएगी। हालांकि ग्रामीणों और जेबी न्यूज बोईसर ने ये सवाल उठाया है कि ऐसे टैंकरों को रोकने की जिम्मेदारी MIDC और महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल तारापुर की है, लेकिन ये दोनों विभाग एक दूसरे पर जिम्मेदारी टालते रहते हैं। ग्रामीणों का कहना है कि इन विभागों का कोई भी अधिकारी रात में गश्त नहीं करता है, जबकि अवैध गतिविधियां रात में ही होती हैं। अब जब ग्रामीणों ने खुद टैंकर को पकड़कर पुलिस के हवाले किया है तो ये देखना दिलचस्प होगा कि क्या इस पर कोई ठोस कार्रवाई होती है या मामला सिर्फ कागजी खाना पूर्ति तक ही सीमित रह जाएगा। चर्चा ये भी है कि कंपनी के मालिक का रुतबा काफी ऊपर तक है और इस बात की भी आशंका है कि मामले को दबाने की कोशिश की जा सकती है। जेबी न्यूज बोईसर इस पूरे मामले पर अपनी नजर बनाए हुए है और हकीकत को सामने लाने की कोशिश जारी रखेगा। देखते रहें जेबी न्यूज बोईसर, जो हकीकत दिखाता है। ओके, नमस्कार मंडळी, आम्ही आज आता आले पोलीस स्टेशनला। रात्रीचे किती होते? 1 वाजता जवळजवळ क्लोथवेरी कंपनीमधनं आम्ही हा टँकर पकडला, जो सर्व ग्रामस्थ मिळून हा टँकर आता पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे। आता पोलीस प्रशासन काय गुन्हा दाखल करते टँकरवर आणि कंपनीवरती याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। ओके, पाणी टाकणं टँकरने बेकायदेशीर असतानाही सरसकटपणे सालवड अंतर्गत अनेक असे गुन्हे चालू आहेत आणि त्या गुन्ह्यांना आता वाचा फोडण्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे। त्याच्याशिवाय सालवड गाव भविष्यामध्ये नाहीतर मग ते आपल्याला भोपाळ व्हायला वेळ लागणार नाही। नुसतं एखादी घटना झाल्यावर नाही, घटना व्हायच्या आधीच सगळ्यांनी एकत्र येऊया आणि गावाचा भला बघूया। क्लोथवेरी कंपनी ही साईडची, तिथे काल रात्री आम्ही रासायनिक पाण्याचा टँकर पकडलेला आहे आणि तो टँकर आम्ही पकडल्यानंतर पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं आणि तो टँकर आम्ही पोलीस स्टेशनला नेऊन जमा केलेला आहे आणि आम्ही आज सकाळी इकडे ग्रामस्थ जमले। हा आमच्या गावाचा रस्ता आहे, सालवड गावाचा मुख्य रस्ता, आणि इथून हा पाणी केमिकलचा रोडवर येतो आणि ह्याच्यासाठी आम्ही MPCB आणि MPCBमध्ये तक्रार केलेली आहे, तरी त्याच्यावर आम्हाला काहीच म्हणजे रिझल्ट भेटलेला नाही मिळत। आणि काल रात्री टँकर पकडलाय, त्याच्यावर आमची अशी मागणी आहे का त्या टँकरवर कारवाई झाली पाहिजे आणि कंपनीवर आणि टँकरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे टँकर मालकावर, अशी आमची विनंती आहे। तुम्हाला कसं कळलं रात्री की टँकर इकडे आला? तुम्हाला कसं कळलं? रात्री मी कविता उमेश राऊत, मी विद्यमान सदस्य आहे आणि माझी उपसरपंच आहे, पण त्याआधी मी एक सालवडची ग्रामस्थ आहे आणि त्या भारताची नागरिक आहे की जो भारत सुजलाम सुफलाम असा टिकला पाहिजे। ठीक आहे, MIDCची गरज आहे, पण MIDCची गरज आहे म्हणून रात्रीच्या अंधारात तुम्ही काळे धंदे कराल हे चालणार नाही। कारण पुढची जी आपली पिढी आहे ती जर जगायला पाहिजे असेल तर योग्य मार्गाने तुम्ही चाला। जो अवैध मार्ग आहे तो पत्करू नका, योग्य मार्गाने तुम्ही चालाल तर धंदे सगळ्यांनाच हवे। तुम्हाला कसं कळलं रात्री टँकर? आम्ही माझ्या बाचीचा बर्थडे होता, तिथून येताना आम्हाला असं निदर्शनास आलं की गाडी समोर एक टँकर आहे। तो टँकर दिसला म्हणून आम्ही मध्ये जाऊन बघितलं तर त्यांनी म्हणाले की आम्ही आजच मागवलेलं आहे, पण त्याच्या आधी मुलांनी आम्हाला इन्फॉर्म केलं होतं, पण ज्या दिवशी पकडला त्या दिवशी चोर। हे जरी असलं तरी आम्ही रात्रीच्याच वेळेला पोलिसांना इन्फॉर्म केलं, पोलीस स्टेशनने चांगलं सहकार्य केलं, पण MPCB वाल्यांचं रात्री सहकार्य मिळालं नाही आणि आजही MPCBचं ऑफिस बंद आहे। त्यामुळे आम्ही त्यांना मेल टाकणार आहोत आणि त्या मेलद्वारे त्यांना संपर्क करू। पण आमची मागणी इथे एकच आहे की गावाच्या हिताचा विचार करता टँकरवर आणि त्याहीपेक्षा जास्त क्लोथवेरी कंपनीवर ऍक्शन झालीच पाहिजे आणि असे अवैध धंदे ज्या ज्या ठिकाणी चालतात त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी। टँकर तुमच्या समोरून कंपनीच्या आवारात गेला की होता? नाही होता, कंपनीच्या आवारात टँकर उभा होता, तो आम्ही बघितला। हा टँकर नेमकी कोणाचा आणि या कंपनीमध्ये कसलं उत्पादन होतंय? या कंपनीमध्ये कपड्याचा त्यांचा व्यवसाय आहे, डाईंग प्लांट आहे। हा
टँकरवरती कोणाचं नाव आहे, कुठली कंपनी निगडीत आहे? ह्या टँकरवरती मनस्वी वॉटर टँक असं लिहिलेलं आहे. तो वॉटर टँक कुणाचाही हे आपल्या ग्रामपंचायतला किंवा ग्रामपंचायत सदस्यांना माहिती नाहीये, ग्रामस्थांना माहिती नाहीये. त्याचं इन्व्हेस्टिगेशन पोलीस स्टेशन किंवा एमपीसीबी करतील. त्याचा नंबर आहे MH04DK7998 नाही 99 आहे 7998 असा त्या टँकर. हा टँकर नेमकी कोणाचा आहे, व्यक्तिगत कोण निगडीत आहे याच्यामध्ये, आणि आपल्याला काय दिसत आहे? टँकर पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे. ते इन्व्हेस्टिगेशन पोलीस स्टेशन करेल. एमपीसीबीला पण कळवलेलं आहे. एमपीसीबी पण त्याचं इन्व्हेस्टिगेशन करेल. आम्हाला नक्की माहिती नाही का आमच्या ग्रामपंचायतला सदस्यांना किंवा ग्रामस्थांना. त्याचं इन्व्हेस्टिगेशन ते करतील. गेल्या अनेक दिवसापासून या क्लोथवारीच्या हा जो कंपाऊंड आहे, या कंपाऊंडच्या बाहेर हा सांडपाणी बाहेर येतोय. नक्की कंपनीचा येत होता की बाहेरच्या कंपन्या येऊन इथे सांडपाणी टाकतात हे आम्हाला माहित नाहीये. परंतु सांडपाणी येतोय म्हणून एमपीसीबीला ग्रामपंचायतने अनेक वेळा लेटर दिलेला आहे, त्याचा पाठपुरावा केलेला आहे. परंतु अजूनही एमपीसीबीने कुठलीही त्याची काळजी घेतली नाही किंवा कारवाई आतापर्यंत केलेली नाही. तर आज जो वॉटर टँकर आलेला आहे हा वॉटर टँकर बेकायदेशीर आहे, त्याला अलाउड नाही. परंतु आम्हाला असं वाटते की या वॉटर टँकरमध्ये सांडपाणी कंपन्यांचा येतो, कुठल्या तरी कंपन्यांचा सांडपाणी येत असेल आणि ते सांडपाणी इथे या गटारामध्ये किंवा या भागामध्ये ते टाकतायत, सोडतायत. तर आता तुम्ही आमची अशी मागणी आहे, असा आरोप आहे का हा सांडपाणीच MIDC मधून कुठून तरी येऊन इथे ते सोडतायत. तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन हे एमपीसीबी आणि पोलीस स्टेशनने करावं. यामागे कुठला राजकीय असं काही अजून अंदाज आम्हाला नाहीये, कारण आम्ही आता पहिल्यांदाच हा टँकर पकडला. आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी पकडला, उपसरपंचांनी पकडला आणि ग्रामस्थांनी पकडला. परंतु एवढं खरं आहे का कोण ना कोणतरी इथे हा बाहेरचा सांडपाणी वॉटर टँकरला सुद्धा अलाउड परमिशन नाहीये, सांडपाण्याला सुद्धा परमिशन नाहीये. तरी पण हा सांडपाणी कोण ना कोणतरी कंपनी इथे आणून टाकते, हा आमचा आरोप आहे ग्रामस्थांचा. नाही, वॉटर टँकर दिलं होतं, परंतु हे दिशाभूल करतात. वॉटर टँकर लिहून त्याच्यामध्ये सांडपाणीच येतोय.